नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरमध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास या टॉपिकवर व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे। आता आज आपण इथं पाहणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा राहिला या संदर्भात आपण इथं काम करणार आहोत। तर लक्षात घ्या, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की 1913 ते 1916 या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि अमेरिकेतल्या या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MA आणि PhD या दोन महत्त्वाच्या पदव्या मिळवल्याचं दिसून येतं। बडोदा संस्थांची त्यांना अमेरिकेमध्ये असतानाच तार आली आणि ज्यामध्ये म्हटलं की आता इथून पुढे तुम्हाला आम्हाला शिष्यवृत्ती देता येणार नाही, शिष्यवृत्तीसाठी जे पैसा तुम्हाला आम्ही दिलेला आहे तो परतफेड करण्याची वेळ तुमची आता आली आहे, तेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण सोडून भारतामध्ये या आणि बडोदा संस्थानामध्ये तुम्ही या ठिकाणी चाकरी करा। बाबासाहेबांना ही तार मिळाल्यानंतर बाबासाहेब दुःखी मनानं भारतामध्ये येतात आणि बडोदा संस्थानामध्ये ते काम करताना एकंदर दिसतं। मात्र बडोदा संस्थानामध्ये बाबासाहेबांच्या सोबत जो काही भेदाभेद झालेला आहे त्यामुळे बाबासाहेबांना नाईलाज असतं ती नोकरी सोडून द्यावी लागली आणि मुंबईमध्ये आले। मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी व्यापारी संस्थांना सल्ला देण्यासाठी एक शेअर स्टॉक्सची एक महत्त्वाची संस्था स्थापन केली होती। मात्र ती संस्था ही फार काही चालली नाही आणि म्हणून मग बाबासाहेबांना मुंबईच्या सिडनहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करावं लागल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, हा जो कालखंड होता 1917-18चा कालखंड हा जागतिक महायुद्धाचा कालखंड मानला जातो। या काळामध्ये पहिलं जागतिक महायुद्ध सुरू होतं आणि भारतानं ब्रिटिशांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। परंतु हे सगळं होत असतानाच 1916ला ॲनी बेझंट आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक या दोघांनी एकत्र येऊन होम रूल लीगची स्थापना केली होती आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या प्रकारची सिंहगर्जनेच्या माध्यमातून आता ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय लोकांना स्वराज्य दिलं पाहिजे ही भूमिका या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून घेतली गेली होती। लक्षात घ्या, टिळकांच्या या भूमिकेला विरोध ब्राह्मणेतर पक्षांनी केल्याचं दिसून येतं। दक्षिण भारतातल्या जस्टिस पार्टी आणि महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीने भूमिका अशी मांडली की जर स्वराज्य भारतात आत्ता लागू केलं गेलं तर ते मुठभर उच्चवर्णीयांच्या हातीच या ठिकाणी जाईल, त्यामुळे सामान्य जनतेचं आणि गैरब्राह्मणेतरांचं मोठं शोषण या ठिकाणी होईल आणि जर तुम्हाला स्वराज्य द्यायचंच असेल तर गैरब्राह्मणेतरांसाठी आरक्षणाची तरतूद करावी या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेली होती असं दिसून येतं। आणि म्हणून गैरब्राह्मणेतरांचं म्हणणं काय आहे ते ऐकण्यासाठी आणि जो नवा कायदा लागू करायचा आहे तो नवा कायदा या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी एक कमिशन या काळामध्ये भारतात आलं होतं। तर ते कमिशन जे होतं ते कमिशनचं नाव होतं साउथबरो कमिशन। लक्षात घ्या, साउथबरो कमिशननं भारतीय राजकारणामध्ये खूप मोठा बदल घडवून आणल्याचं एकंदरीत दिसून येतं। पाहायला भेटतं 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यू जो भारत मंत्री होता त्याने घोषणा केली होती की भारताला आम्ही दर 10 वर्षांना टप्प्याटप्प्यानं स्वराज्य द्यायला तयार आहोत। मात्र हे स्वराज्य देत असताना बाकीच्या इतर समाजाच्या लोकांना म्हणजे मागासलेल्या आणि बहुजन समाजातल्या गैरब्राह्मणेतर लोकांना देखील या राजकीय हक्क अधिकाराच्या या सगळ्या प्रवासामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून मग भारत मंत्र्याच्या या घोषणेनंतर ब्रिटिश सरकारनं साउथबरो कमिशन पाठवलं भारतात आणि साउथबरो कमिशनचा उद्देशच हा होता की भारतामध्ये जे काही राजकीय हक्क अधिकार दिले जाणार आहेत ते सर्वसमावेशक असावे आणि त्यामध्ये भारतातल्या विविध जाती धर्माच्या लोकांना देखील त्यातून राजकीय सामाजिक अधिकार या ठिकाणी बहाल करावे। लक्षात घ्या, अस्पृश्य समाज जो या देशामध्ये एक पंचमहून समाज आहे तर या समाजाला देखील राजकीय हक्क अधिकार दिले गेले पाहिजे असं ब्रिटिश सरकारचं म्हणणं होतं आणि त्यासाठी कैक अस्पृश्य पुढाऱ्यांची इथं साक्ष या ठिकाणी झाली। सर्वात महत्त्वाची साक्ष ही विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, साउथबरो कमिशन पुढे बाबासाहेबांनी जी साक्ष दिली त्यातून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय प्रगल्भता, त्यांची विद्वत्ता याची जाणीव संपूर्ण समाजाला या ठिकाणी झाल्याचं एकंदर दिसतं आणि साउथबरो कमिशन पासूनच बाबासाहेबांचा राजकीय जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं आपल्याला इथे या ठिकाणी म्हणावं लागणार आहे। तर लक्षात घ्या, या साउथबरो कमिशन पुढे बाबासाहेबांनी काय भूमिका मांडली तर अस्पृश्य वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला पाहिजे ही त्यांची भूमिका या संदर्भामध्ये होती। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर मुंबई कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांचे एकूण 10 प्रतिनिधी असावेत
मुंबई कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांचे एकूण 10 प्रतिनिधी असावेत आणि हे प्रतिनिधी सरकारद्वारे नियुक्त करावेत अशी बाबासाहेबांची भूमिका इथे या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, बाबासाहेबांची ही जी भूमिका होती त्याला परस्पर विरोध किंवा काउंटर साक्ष ही या ठिकाणी वीरा शिंदेंची राहिल्याचं दिसतं। विठ्ठलरामजी शिंदे यांची भूमिका या संदर्भात अशी होती की अस्पृश्य समाज जो आहे तर त्या अस्पृश्य समाजाला या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी या अस्पृश्य समाजाला राखीव मतदारसंघ या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि याचबरोबर ज्या अस्पृश्यांचं एकूण उत्पन्न 144 रुपये आहे आणि ज्यांचं इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशाच व्यक्तींना मतदानाचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारची भूमिका वीरा शिंदेंची इथे या ठिकाणी होती असं एकंदर दिसतं। वीरा शिंदे एवढेच बोलून थांबले नाही तर ते पुढे असे म्हणतात की ज्या प्रतिनिधींची कायदे मंडळामध्ये ज्या अस्पृश्य प्रतिनिधींची कायदे मंडळामध्ये नियुक्ती करायची आहे ती सरकारनं न करता हिंदू प्रतिनिधींच्या आधारे किंवा हिंदू प्रतिनिधी सांगतील त्या उमेदवाराची नियुक्ती कायदे मंडळामध्ये करावी अशी वीरा शिंदेंची भूमिका होती जी बाबासाहेबांना अजिबात पटली नव्हती हे या ठिकाणी लक्षात घ्या। या प्रकारे वीरा शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर इथं वैमनस्य इथं याच काळात निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, हे सगळं होत असतानाच 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी संमत झाला। 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा मंजूर झाला आणि या कायद्याच्या माध्यमातून स्वराज्याचा पहिला हप्ता हा भारतीय लोकांना या ठिकाणी मिळाला। याचबरोबर कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवई या 2 अस्पृश्य प्रतिनिधींची कायदे मंडळामध्ये वर्णी लावलेली आहे असं एकंदर दिसतं। आता भारतामध्ये राजकीय हक्क अधिकार देण्याच्या प्रक्रियेला दर 10 वर्षांनी गती येणार आहे हे लक्षात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ ही सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याच्या इराद्यानं बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक सारखं वृत्तपत्र या काळामध्ये सुरू केलेलं आहे असं एकंदर दिसतं। लक्षात घ्या की मुंबईतील नेत्यांना असंही आपल्याला वाटू लागलं की आपलंही एक वृत्तपत्र असलं पाहिजे आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून इथं लक्षात येतं की 31 जानेवारी 1920ला मूक नायक या ठिकाणी या वृत्तपत्राचा जन्म हा या ठिकाणी झाल्याचं एकंदर दिसतं। लक्षात घ्या, 31 जानेवारी 1920ला जेव्हा मूक नायक या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला तर तो पहिलाच अंक खूप जास्त चर्चेमध्ये आला, कारण या अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाज व्यवस्थेवर कठोर टीका केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। बाबासाहेबांचं या पहिल्या अंकामध्ये असं म्हणणं या ठिकाणी राहिलं की भारतातला जो हिंदू समाज आहे या समाजाची जी व्यवस्था आहे ही या ठिकाणी उतरंडीची व्यवस्था आहे आणि बाबासाहेबांनी या चातुर्वर्ण व्यवस्थेला एका मनोऱ्याचं उदाहरण दिल्याचं दिसतं किंवा मनोऱ्याप्रमाणे संबोधल्याचं दिसतं। बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू समाज व्यवस्था ही या ठिकाणी एका मनोऱ्याप्रमाणे आहे आणि जो ज्या जाती जन्माला आला त्याला त्याच जातीमध्ये मरायचं आहे। इथे प्रगतीची बिलकुल या ठिकाणी शक्यता नाही। खालच्या वर्गाला वरती आणि वरच्या वर्गाला खाली येण्याची परिस्थिती इथे या ठिकाणी नाही। तर या प्रकारे बाबासाहेबांनी ही मूकनायकमध्ये जी भूमिका मांडली होती ती भूमिका सर्वत्र प्रसिद्ध झाली आणि लक्षात घ्या, दत्तोबा पवार यांचं नाव कदापिही विसरू नका। कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तोबा पवार हे या ठिकाणी कार्यरत होते जे शाहू राजांचे घनिष्ठ मित्र देखील होते आणि त्या कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यांची चळवळ चालवण्यात हे दत्तोबा पवार या ठिकाणी आघाडीवर होते। तर या दत्तोबा पवारांनी शाहू महाराजांना या मूकनायक अंकामधील बाबासाहेबांची जी भूमिका आहे ती वाचून दाखवली। शाहू महाराज देखील खूप जास्त या भूमिकेमुळे प्रभावित झाले आणि शाहू महाराज स्वतः कोल्हापूर संस्थानचा एक राजा स्वतः कोल्हापूरवरून मुंबईमध्ये येतो। बाबासाहेब आंबेडकर जे एका मुंबईच्या बिडडी चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीत राहत होते त्या खोलीमध्ये शाहूराजे जातात। बाबासाहेबांची पत्नी रमाबाई त्यांच्या हातून ते या ठिकाणी चहाचा एक पेला या ठिकाणी प्राशन करतात आणि त्याच खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक या अंकासाठी सुमारे 2,500 रुपयाची आर्थिक देणगी या ठिकाणी देतात। हे या ठिकाणी लक्षात घ्या, ही एक इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची घटना या ठिकाणी मांडली जाते। कोणत्याही एका राजा महाराजानं अस्पृश्याच्या घरी जाऊन आर्थिक मदत त्याच्या वृत्तपत्राला द्यावी ही कदाचित या भारतातली पहिलीच ऐतिहासिक घटना या ठिकाणी होती। हे लक्षात घ्या।
बाबासाहेबांनी या आर्थिक देणगीतून मूकनायक वृत्तपत्र चालवलं. मात्र या वृत्तपत्राचे मालक जरी बाबासाहेब आंबेडकर असले तरी बाबासाहेब आंबेडकर हे या वृत्तपत्राचे संपादक नव्हते, हे लक्षात असू द्या. तर कोण होतं? तर पांडुरंग नंदराम भटकर हा एक विद्यार्थी. पांडुरंग नंदराम भटकर या एका विद्यार्थ्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकचं संपादक बनवलं होतं. आता असं का केलं बाबासाहेबांनी? तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सिडनहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि त्यामुळं सरकारी नियम आडवे येत असल्या कारणानं बाबासाहेब आंबेडकर या मूकनायक या वृत्तपत्राचे संपादक होऊ शकले नाही. तर त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला पांडुरंग नंदराम भटकरला इथे या ठिकाणी संपादक बनवलं. मात्र सर्व किंवा सर्व काम हे बाबासाहेबच इथे या ठिकाणी संपादकीय लेख वगैरे लिहिणं हे बाबासाहेबच इथे या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे मूकनायक वृत्तपत्र जे होतं या मूकनायक वृत्तपत्राचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. या वृत्तपत्राच्या वरच्या बाजूला संत तुकाराम महाराजांच्या गाथा इथे या ठिकाणी लिहिल्या होत्या, हे लक्षात घ्या. त्यांच्या ज्या ओव्या होत्या त्या ओव्यांनी इथे या ठिकाणी सुरुवात केली जात होती, हे लक्षात घ्या. मूकनायक असा प्रकारचा हा अंक या ठिकाणी असायचा आणि त्याच्या खाली तुकाराम महाराजांच्या ओव्या इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ती काय ओवी आहे ती आपण इथं पाहूया. इथं दिलेलं आहे, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियांचा, सार्थक लाजून नवे हित. या प्रकारचे हे शब्द इथे या ठिकाणी कोरल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, मूकनायकचा पहिला अंक या ठिकाणी सुरू झाला मात्र 31 जानेवारी 1920ला सुरू झाला. मात्र 1920च्या शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी लंडनला पुन्हा एकदा जावं लागलं. आता का जावं लागलं त्याचं काय कारण आहे ते पण समजून घ्या. 1917ला भारतामध्ये येत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिथं MSc आणि त्याचबरोबर DScसाठी प्रवेश मिळाला होता. याचबरोबर लंडनच्या ग्रेसिन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी बाराट लॉसाठी देखील प्रवेश घेतला होता. बडोदा संस्थांची स्कॉलरशिप समाप्त झाल्यामुळं त्यांना भारतामध्ये यावं लागलं. तर तिथल्या युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना मुभा दिली होती की हा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण तुम्ही 5 वर्षामध्ये कधीही येऊन करू शकता आणि म्हणून मग तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब 1920ला पुन्हा एकदा लंडनला जातात. साहजिकच या प्रवासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शाहू राजांनी आर्थिक मदत केल्याचं देखील पाहायला भेटतं आणि बाबासाहेबांनी नोकरी करताना जो पैसा जमा केला आणि शाहू महाराजांची स्कॉलरशिप अशा प्रकारे त्यांच्या आर्थिक मदतीवर बाबासाहेब पुन्हा एकदा लंडनला जाताना एकंदरीत दिसतं. लंडनमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा या मूकनायक संपादकाची जबाबदारी पांडुरंग भटकर आणि ज्ञानेश्वर घोलप जे आहे या दोघांवर त्यांनी सोपवल्याचं दिसतं. तर ही दोन नावं खूप इम्पॉर्टंट आहे, पांडुरंग भटकर आणि ज्ञानेश्वर घोलप. या दोघांवरती जबाबदारी सोपवण्यात आली आणि या माध्यमातून बाबासाहेब मूकनायक यांच्या माध्यमातून चालवू लागले. मात्र एक दिवशी लंडनला असताना ज्ञानेश्वर घोलप आणि पांडुरंग भटकर यांची एक तार बाबासाहेबांना मिळाली आणि त्या तारेमध्ये म्हटलं गेलं की आता पैसे अभावी मूकनायकचा यानंतरचा अंक काढणं शक्य नाही आहे, त्यामुळे नाईलाज असतं मूकनायक आम्हाला बंद करावं लागतंय. या प्रकारे बाबासाहेबांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र पैशा अभावी इथे या ठिकाणी बंद करावं लागलेलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. लक्षात घ्या, हे सगळं होत असतानाच म्हणजे मूकनायकचा पहिला अंक जानेवारीमध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर लंडनला जाण्याच्या आधी बाबासाहेबांची एक महत्त्वाची परिषद गाजली, ज्या परिषदेचं नाव आहे माणगाव परिषद. लक्षात घ्या, ही जी माणगाव परिषद होती ही माणगाव परिषद बाबासाहेबांचं राजकीय नेतृत्व या देशामध्ये स्थापित करणारी ही परिषद या ठिकाणी निर्णायक ठरल्याचं एकंदर दिसतं. तर खूप महत्त्वाचे आहे माणगाव परिषद. कोल्हापूर जे आहे कोल्हापूर संस्थान, तर त्या कोल्हापूर संस्थानामध्ये कागल नावाचं जो ठिकाण आहे त्या कागलमध्ये या ठिकाणी माणगाव नावाचं गाव आहे. तर त्या माणगावमध्ये कोल्हापूरमधल्या अस्पृश्य प्रतिनिधींनी या प्रकारे या माणगाव परिषदेचं आयोजन केलं होतं, जी माणगाव परिषद 20, 21, 22 मार्च 1920ला झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 20, 21, 22 मार्च 1920ला इथं तारीख पण तुम्हाला दिसून येते 21 व 22 मार्च 1920 असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे 21, 22 मार्च 1920ला ही माणगाव परिषद इथं झाल्याचं दिसतं. या माणगाव परिषदेमध्ये तुम्हाला शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसिद्ध फोटो या ठिकाणी दिसून येत असेल, त्यावर आपण बोलूया.
लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, या प्रकारे ही जी माणगाव परिषद जी आयोजित केली होती ते जे आयोजक कोण होते तर आप्पासाहेब दादगोंडा पाटील, नाव नीट लक्षात घ्या, आप्पासाहेब दादगोंडा पाटील हे या माणगाव परिषदेचे आयोजक होते, यांनी ही परिषद आयोजित केली होती। याचे अध्यक्ष जर आम्ही पाहिले, माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करण्यात आलं होतं। माणगाव परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते आणि इथे प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी कोल्हापूर संस्थानचे महाराजे छत्रपती शाहूजी महाराज इथे या ठिकाणी होते। यामध्ये अन्य उपस्थित जे होते, जे प्रमुख उपस्थित होते, जे अस्पृश्यांचे चळवळ कोल्हापूरमध्ये चालवत होते, त्यामध्ये दत्तोबा पवार एक महत्त्वाचं नाव दिसून येतं, तुकाराम गणेशाचार्य आणि त्याचबरोबर गंगाराम कांबळे। या प्रकारे हे 3 महत्त्वाचे प्रतिनिधी देखील या सभेमध्ये उपस्थित होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या। हे तेच गंगाराम कांबळे आहे, ज्या गंगाराम कांबळे यांना शाहू महाराजांनी सत्य सुधारक या नावाचं चहाचं हॉटेल हे या ठिकाणी टाकायला मदत केली होती असं दिसतं। तर सत्य सुधारक हे हॉटेल गंगाराम कांबळेंनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी टाकलं होतं आणि हे तेच गंगाराम कांबळे आहे शाहू महाराजांच्या निधनानंतर भारतातलं पहिलं शाहू महाराजांचं स्मारक 1924-25ला याच गंगाराम कांबळेंनी या ठिकाणी केलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। तर हे 2 महत्त्वाचे मुद्दे, सत्यसुधारक हॉटेल आणि त्याचबरोबर त्याला आपण उपहारगृह म्हणू शकतो, सत्यसुधारक उपहारगृह आणि त्याचबरोबर शाहू महाराजांचं स्मारक। म्हणजे शाहू राजांच्या आर्थिक मदतीनं गंगाराम कांबळे सत्यसुधारक उपहारगृह सुरू करतात आणि त्याचबरोबर महाराजांच्या निधनानंतर गंगाराम कांबळे 1924-25ला शाहू महाराजांचं भारतातलं पहिलं स्मारक उभं करतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर ही सगळी लोक इथं माणगाव परिषदेमध्ये या ठिकाणी आहेत असं दिसून येतं। आता लक्षात घ्या, माणगाव परिषदेचं एक वैशिष्ट्य असं या ठिकाणी मानलं जातं की या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक केलं आणि उपस्थित असणाऱ्या अस्पृश्यांना थेटपणे सांगितलं की माझं तुमच्यावर असणारं जे प्रेम आहे ते दाईचं प्रेम आहे। दाईचं प्रेम का, तर मी तुमच्या अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलो नाही, त्यामुळे माझं जे तुमच्याप्रती प्रेम आहे ते दाईचं प्रेम आहे। मात्र बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर हे तुमच्या जातीत जन्माला आलेले आहेत, ते अस्पृश्यांप्रती या ठिकाणी आईचं प्रेम त्यांच्याकडे आहे, त्यामुळे माझं दाईचं प्रेम आहे, मात्र बाबासाहेबांचं तुमच्याप्रती आईचं प्रेम आहे। बाबासाहेब आंबेडकरच तुमची समस्या, तुमचे दुःख निवारण करण्यासाठी काम करतील, या प्रकारची भूमिका बाबासाहेबांप्रती शाहू महाराजांनी मांडल्याचं एकंदर दिसतं। आणि एवढंच नाही, बाबासाहेबांबद्दल शाहू महाराज असं पण म्हणून गेले की ते एक ना एक दिवस केवळ अस्पृश्यांचेच पुढारे नव्हे तर या भारताचे एक अग्रणी पुढारे या ठिकाणी होतील, या प्रकारची भूमिका शाहू राजांनी बाबासाहेबांप्रती या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं। इथं दिलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील, याशिवाय ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर या देशाचेही एक अग्रणी नेते होतील, अशा प्रकारचा आशावाद शाहू महाराजांनी बाबासाहेबांप्रती मांडल्याचं दिसतं। लक्षात घ्या, एक गमतीशीर बाब तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की शाहू महाराज हे क्षत्रिय कुळातील या ठिकाणी होते, मराठा समाजाचे होते, मराठा समाजात त्यांचा जन्म झाला आणि याच काळामध्ये विठ्ठलरामजी शिंदे हे देखील एक महत्त्वाचे पुढारी होते, जे मराठा समाजातील जन्माला आले होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांसाठी काम केलं होतं। बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एल्फिस्ट महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते तेव्हा या वीरा शिंद्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती, मात्र तरी देखील शाहू राजांनी वीरा शिंद्यांना आपला राजकीय वारस न नेमता त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच आपला वारस या ठिकाणी राजकीय वारस नेमलेला आहे असं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हे मोठ्या माणसाचं हे मोठं कर्तृत्व इथे या ठिकाणी मानलं जातं। ठीक आहे, या प्रकारे माझं प्रेम अस्पृश्यांप्रती दाईचं आहे, बाबासाहेब तुम्हाला आईचं प्रेम देतील आणि तेच अस्पृश्यांचेच नव्हे तर या देशाचे एक अग्रणी पुढारी होतील, अशी भूमिका शाहू राजांनी बाबासाहेबांप्रती मांडली आणि बाबासाहेबांनी ती या ठिकाणी पुढे जाऊन सत्यामध्ये उतरवलेली आहे असं एकंदरीत पाहायला येतं। तर या प्रकारे ही माणगाव परिषद या ठिकाणी झाली। लक्षात घ्या, माणगाव परिषद आपण पाहिली, मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माणगाव परिषद ज्या लोकांनी आयोजित केली,
आणि ज्या परिषदेमध्ये जे लोक सहभागी झाले, या परिषदेमध्ये केवळ अस्पृश्यच लोक सहभागी झाले असं नाही, तर या मानव परिषदेमध्ये गावात पंचकोशीतले उच्चवर्णीय समाजातील लोक देखील इथं उपस्थित होते. तर लक्षात घ्या, या लोकांवर मोठ्या प्रमाणावर नंतर कोल्हापूर संस्थानातील लोकांनी उच्चवर्णीयाने बहिष्कार टाकला होता. ज्यांना सर्वांना जाती बहिष्कृत केलं होतं, तेव्हा शाहू राजांना पुन्हा फरमान काढावा लागला की माणगाव परिषद आयोजित करणाऱ्या लोकांवर जो जाती बहिष्कार टाकलेला आहे, तो बहिष्कार जर लवकरात लवकर संपला नाही तर बहिष्कार टाकणाऱ्यांना तुरुंगामध्ये डांबलं जाईल. या प्रकारे शाहू राजांनी आदेश काढले होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. पाहायला भेटतं याच दरम्यानच्या काळामध्ये माणगाव परिषद झाल्यानंतर मे 1920ला नागपूरमध्ये दलित परिषदेचं आयोजन करण्यात आलं. 30 मे 1920ला नागपूरमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवण्यात आली. आता ही जी होती अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, ही कोणी भरवली होती, तर नागपूरमध्ये जे या प्रकारे अस्पृश्य उद्धाराचं काम करत होते, ज्यामध्ये किसन फागू बनसोडे आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवळी, तर या तिघांनी नागपूरच्या परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या परिषदेचे अध्यक्ष शाहू राजांना करण्यात आल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचं अधिवेशन झालं नागपूरमध्ये आणि त्या परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराजांना करण्यात आलं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या नागपूरच्या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या निषेधाचा ठराव इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. बाबासाहेबांनी वीरा शिंदेंचा निषेध करण्यामागचं कारण होतं साऊथबरो कमिशन एक, आणि दुसरं महत्त्वाची भूमिका अशी होती, ते असं म्हणतात की जर का विठ्ठल रामजी शिंदे अस्पृश्य उद्धारासाठी काम करतात आणि डिप्रेस क्लास मिशन अस्पृश्य उद्धारासाठी आहे, तर या भारतामध्ये असा एकही अस्पृश्य त्यांना सापडला नाही का किंवा लायक वाटला नाही का जो डिप्रेस क्लास मिशनच्या संचालक मंडळावर काम करेल. तर या प्रकारे निषेधाचा ठराव इथं या ठिकाणी बाबासाहेबांनी वीरा शिंदे यांचा निषेधाचा ठराव मांडल्याचं एकंदरच या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, इथं अजून एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मे 1920ला नागपूरमध्ये जेव्हा इथं अस्पृश्यांची परिषद भरली, त्याच वेळेस वीरा शिंदेने देखील नागपूरमध्ये महात्मा गांधींना आमंत्रित करून अस्पृश्यांची दुसरी परिषद भरवली होती, हे पण लक्षात घ्या. म्हणजे कालीचरण नंदा गवळी यांनी भरवलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष शाहू राजे होते. बाबासाहेब तिथं गेले, मात्र नागपूरमध्ये वीरा शिंदेने जी अस्पृश्य परिषद भरवली त्याला अध्यक्ष म्हणून महात्मा गांधींना आमंत्रित केलं गेलं होतं, हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेला मात्र उपस्थिती त्यांनी दर्शवली नाही, हे लक्षात असू द्या. पुढे पहा, अस्पृश्यांना सामाजिक आणि राजकीय हक्क सवर्णांच्या माध्यमातून द्यावेत अशी वीरांची जी भूमिका होती ती बाबासाहेबांना अमान्य होती. उलट बाबासाहेबांचं म्हणणं होतं अस्पृश्यांचे राजकीय आणि सामाजिक हक्क सवर्ण अथवा कोणाच्याही मर्जीवर असू नयेत. अस्पृश्यांचे सामाजिक अथवा राजकीय हक्क सवर्णांच्या मर्जीवर असू नयेत, तर सरकारने अस्पृश्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी होती. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सवर्ण हिंदूंवर आमचा या ठिकाणी विश्वास नाही, कारण हजारो वर्षांपासून त्यांनीच आमच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे, त्यांनीच आमचं उत्पीडन केलं आहे, तर सरकारवर आमचा विश्वास आहे. या प्रकारची भूमिका बाबासाहेबांची इथं राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. हे सगळं होत असताना बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा आपलं शिक्षण पूर्ण करून 1923-24ला भारतामध्ये या ठिकाणी परततात. 2 वर्ष तिथं त्यांनी MSc आणि DSc आणि त्याचबरोबर बारट लॉ या 3 महत्त्वाच्या पदव्या घेतल्यानंतर 1924ला भारतामध्ये बाबासाहेब पुन्हा एकदा येतात आणि पुन्हा आल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची अस्पृश्यांची ती एक संघटन या ठिकाणी स्थापन करतात. त्या संघटनेचं नाव आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. लक्षात घ्या, बहिष्कृत हितकारिणी सभा ही बाबासाहेबांची पहिली सामाजिक अथवा राजकीय संघटना या ठिकाणी मांडली जाते आणि या संघटनेची स्थापना ही 20 जुलै सन 1924ला या ठिकाणी झाली. ही संघटना कुठे स्थापन झाली, तर मुंबईच्या परळमध्ये दामोदर सभागृह आहे, तर मुंबईच्या परळमध्ये दामोदर सभागृहामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली 20 जुलै 1924 साली. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि या संघटनेचं जे ब्रीद वाक्य होतं ते ब्रीद वाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन.
एज्युटेट एज्युटेशन अँड ऑर्गनायझेशन. तर या प्रकारच्या 3 महत्त्वाच्या भूमिका, म्हणजे एक प्रकारचे ते ब्रीदवाक्य त्यांचं राहिलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या प्रकारे. आता लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर ही संघटन सुरू करण्याच्याच वेळेस एक महत्त्वाचा खटला खूप जास्त प्रसिद्ध होता, त्याचं नाव होतं देशाचं दुश्मन. लक्षात घ्या, जे जवळकर जे ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख पुढारी होते, त्या लोकांनी 1924-25 दरम्यान देशाचं दुश्मन या नावाचं एक महत्त्वाचं पुस्तक ग्रंथ या ठिकाणी छापून आणलं होतं. तर हे जे देशाचं दुश्मन होतं, तर या देशाचे दुश्मन यावर देशाचं दुश्मन हे जे पुस्तक आहे त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर विष्णूशास्त्री चिपळूणकर जे आहे, तर या दोघांवर खूप जास्त टीका करण्यात आली आणि टिळक आणि चिपळूणकर या दोघांना देशाचं दुश्मन म्हणून इथं संबोधलं गेलं. परिणाम काय झाला, टिळकांचा वकील होते भालाकार लब भोपटकर. तर या भालाकार लब भोपटकरांनी देशाच्या दुश्मनवर खटला भरला आणि देशाचे दुश्मन छापणाऱ्या संपादकांवर, प्रकाशकांवर गुन्हा दाखल केला आणि अशा पद्धतीने जे जवळकर तुरुंगामध्ये या ठिकाणी गेले. लक्षात घ्या, जे जवळकर जेव्हा तुरुंगामध्ये गेले तेव्हा या देशाच्या दुश्मनचं वकीलपत्र हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं. बाबासाहेब आंबेडकर निष्णात वकील होते, त्यांचं वकिलीमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे नाव देखील झालेलं होतं आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी एकही रुपया न घेता देशाच्या दुश्मनचा खटला चालवल्याचं एकंदर दिसतं आणि त्यांनी हायकोर्टामध्ये हे पुरावे या ठिकाणी सादर केले आणि त्या पुराव्याच्या माध्यमातून देशाच्या दुश्मनवरला खटला हा रद्द करण्यात आला. जे जवळकरांची तुरुंगातून सुटका इथे या ठिकाणी झाल्याचं दिसतं. या प्रकारे बाबासाहेबांच्या देशाच्या दुश्मनमध्ये महत्त्वाची भूमिका राहिल्याचं दिसून येतं. जेव्हा बाबासाहेब बहिष्कृत सभेची स्थापना करतात तेव्हा बाबासाहेबांना एक गोष्ट लक्षात अशी आली होती की अस्पृश्यांची मुक्ती करण्यासाठी, अस्पृश्यतेपासून त्यांची मुक्ती करण्यासाठी जे लोक जाती व्यवस्थेच्या विरोधात आणि सामाजिक समानतेच्या साठी काम करतायत, अशा सर्व लोकांना एकत्र आणून अस्पृश्य उद्धार आणि जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या जे जवळकरांना पण इथं आमंत्रित केलं. मात्र त्या जे जवळकरांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवलं, जर या बहिष्कृत सभेमध्ये एकही ब्राह्मण नसणार असेल तरच आम्ही या बहिष्कृत सभेचे सदस्य या ठिकाणी हो. म्हणजे इथं म्हटलेत, जर सभेत एकही ब्राह्मण नसेल तरच आम्ही या सभेत सहभागी होऊ, अशी भूमिका या ठिकाणी राहिली. बाबासाहेबांनी त्यांना प्रत्युत्तर पाठवलं आणि त्यांनी भूमिका अशी मांडली की बहिष्कृत सभेचा उद्देश कोणत्या एका जातीच्या विरोधात काम करणं नाही आहे, तर आमचा उद्देश ब्राह्मणांना विरोध करणं असं नसून ब्राह्मण्यवादाला विरोध करणं असं या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, ब्राह्मण्यवाद जो आहे तर हा ब्राह्मण्यवाद याला या ठिकाणी विरोध करणं असा आमचा या ठिकाणी ब्राह्मणवाद याला या ठिकाणी विरोध करणं किंवा ब्राह्मण्यवाद याला विरोध करणं आमचा उद्देश या ठिकाणी आहे. तर तो जो विचार आहे त्याला आम्ही विरोध करतो आणि त्यामुळं आम्ही कोणत्या एका जातीला टार्गेट करत नाही अशी भूमिका आहे. तर ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आमची भूमिका आहे असे ते म्हणतात. आणि त्यामुळं जे लोक जे ब्राह्मण त्यांना मनुस्मृतीने मांडलेला हा ब्राह्मण्यवाद ज्यांना अमान्य आहे, जे एक सोशल इक्वालिटीसाठी काम करतात, ते या संघटनेचे सदस्य होऊ शकतात अशी भूमिका स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितली. परिणामी जे जवळकरांनी या सभेवर उपस्थिती दर्शवली नाही, मात्र पाठिंबा दिल्याचं पत्र त्यांनी इथं दिलेलं होतं. लक्षात घ्या, म्हणजे जे जवळकर या सभेमध्ये आले नाही, मात्र पाठिंबाचं पत्र त्यांनी इथं जरूर पाठवलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. या प्रकारे आपल्याला बहिष्कृत सभेची स्थापना इथे या ठिकाणी पाहायला भेटली. लक्षात घ्या, ही बहिष्कृत कार्यकारिणी खूप इम्पॉर्टंट आहे. या कार्यकारिणीवर आयोग तुम्हाला प्रश्न जरूर या ठिकाणी विचारेल. तर लक्षात ही कार्यकारिणी काय होती ती व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी पाहूया. बहिष्कृत सभेचे जे अध्यक्ष होते हे चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे आपल्याला पाहायला भेटतात. चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे या ठिकाणी ज्याला C.H. सेटलवाड या नावाने जे प्रसिद्ध होते, हे साउथबरो कमिशनचे सदस्य देखील होते. तर या चिमणलाल हरिलाल सेटलवाड यांना बहिष्कृत सभेचे अध्यक्ष बनवण्यात आलं. तर उपाध्यक्ष जे होते ते उपाध्यक्ष मेयर निस्सीम आणि रुस्तुमजी जिनवाला.
मेयर निस्सिम आणि रुस्तुमजी जिनवाला हे याचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तर सॉलिसिटर जे होते हे सॉलिसिटर GK नरिमन, RP परांजपे, बाळासाहेब खेर, लक्षात घ्या बाळासाहेब खेर, VP चव्हाण. तर या प्रकारचे हे लोक या ठिकाणी याचे सॉलिसिटर होते. बाळासाहेब खेर कोण, जे मुंबईचे पहिले या ठिकाणी मुख्यमंत्री बनले, तर हे बाळासाहेब खेर हे देखील ते सॉलिसिटर म्हणून काम करताना दिसतात. कार्याध्यक्ष जे होते हे कार्याध्यक्ष हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कार्याध्यक्ष आहेत. आणि याचे सेक्रेटरी खूप इम्पॉर्टंट आहे. सेक्रेटरी कोण होते, तर SN शिवतरकर. SN शिवतरकर हे या संघटनेचे सेक्रेटरी आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कोषाध्यक्ष NT जाधव या ठिकाणी आहेत, असं एकंदर पाहायला भेटतं. तर या प्रकारे या संघटनेचे या ठिकाणी ही कार्यकारिणी, बहिष्कृत करणारी सभेची ही कार्यकारिणी आपल्याला अशा पद्धतीची या ठिकाणी पाहायला भेटते. याच्यावर प्रश्न जरूर या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या, बहिष्कृत ठिकाणी सभा स्थापन झाली, मात्र सभेचा उद्देश काय होता तो आपण जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सभेचा उद्देश याचा काय होता तो आपण इथं या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, या सभेचा उद्देशामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं आणि याचबरोबर वसतिगृहांची निर्मिती या ठिकाणी करणं. शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि वसतिगृहाची निर्मिती करणं आणि अस्पृश्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं. या प्रकारे बहिष्कृत अभ्यास वर्गाची निर्मिती करणं आणि सांस्कृतिक चळवळ उभारणं. बहिष्कृत समाजामध्ये अभ्यास वर्गाची निर्मिती करायची आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळ या ठिकाणी उभारायची आहे अस्पृश्यांची, अशी ती भूमिका आहे. या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि त्याचबरोबर कृषी शाळांची निर्मिती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा की बहिष्कृत वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि कृषी शाळांची निर्मिती करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर याला IMP या ठिकाणी करून ठेवा, इथे प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. याचबरोबर बहिष्कृत वर्गाच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करून ते सरकारपुढे मांडणं, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सरकारपुढे मांडणं, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, या बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह देखील सोलापूरमध्ये सुरू केलं होतं असं दिसून येतं. तर लक्षात घ्या, सोलापूरमध्ये 4 जानेवारी 1925ला अस्पृश्य मुलांचं एक वसतिगृह बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून इथं सुरू करण्यात आल्याचं दिसतं. आणि या वसतिगृहाची देखभाल करण्यास कोणाला सांगितलं होतं, तर श्री जीवप्पा सुभा आयदळे यांच्यावर या सोलापूरच्या वसतिगृहाचं जबाबदारी बाबासाहेबांनी दिली होती. तर ते इथल्या वसतिगृहाची देखभाल करणारे होते. नाव नीट लक्षात ठेवायचं, जीवप्पा सुभा आयदळे. तर हे नाव कदापि विसरता कामा नये. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. पुढे पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, या अस्पृश्य विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी एक नियतकालिक देखील या काळामध्ये सुरू केलं होतं. त्या नियतकालिकाचं नाव होतं सरस्वती विलास. तर सरस्वती विलास या नावाचं नियतकालिक बाबासाहेबांनी या काळामध्ये सुरू केलं होतं. याचा उद्देश होता अस्पृश्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी. हे लक्षात असू द्या. लक्षात घ्या, या वसतिगृहात सोलापूर नगरपालिकेकडून 40,000 रुपयाचं अनुदान देखील बाबासाहेबांनी मिळवून दिल्याचं पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं की बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन झाली, मात्र बाबासाहेबांचे म्हणणं असं राहिलं की कोणतीही चळवळ जर यशस्वी करायची असेल तर त्या चळवळीसाठी मुखपत्र असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब असं म्हणतात की मुखपत्राशिवाय चळवळ किंवा वृत्तपत्राशिवाय चळवळ म्हणजे पंख नसणाऱ्या पक्षाप्रमाणे आहे. ही भूमिका बाबासाहेबांची राहिली. आणि म्हणून बहिष्कृत हितकांनी सभा चालू करत असतानाच बाबासाहेबांनी या चळवळीच्या किंवा या सभेचं विचारधारा काय नेमकी आहे ती समाजामध्ये मांडण्यासाठी एक मुखपत्र असणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच इराद्यानं दिनांक 3 एप्रिल 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक जे आहे हे पाक्षिक इथे या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसाला निघणारं. तर या प्रकारे बहिष्कृत हितकांनी सभेचं पाक्षिक इथे या ठिकाणी 3 एप्रिल 1927ला सुरू करण्यात आल्याचं दिसून येतं. त्याचं नाव बहिष्कृत भारत आहे, हे लक्षात घ्या.
आता लक्षात घ्या, या वृत्तपत्राचे संपादक स्वतः बाबासाहेब आंबेडकर राहिल्याचं एकंदर दिसतं. मूकनायकचे संपादक पांडुरंग भटकरला केलं होतं, मात्र इथं मात्र बाबासाहेबांनी स्वतः संपादक केलेलं आहे. आणि या पक्षाचं, या वृत्तपत्राचं एक वैशिष्ट्य आहे, इथे या ठिकाणी बातम्यांपेक्षा अग्रलेख मोठ्या प्रमाणात होते. तर अग्रलेख इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आणि याच वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी लोकहितवादांची शतपत्र, लोकहितवादी जे आहे त्यांची शतपत्रे पुन्हा एकदा छापायला सुरुवात केली होती असं देखील पाहायला भेटतं. तर पुन्हा एकदा या बहिष्कृत भारतमधनं त्याने शतपत्र छापलेले आहे असं दिसून येतं. तर या अंकाचं, बहिष्कृत भारताचा पहिला अंक असाच गेला, मात्र दुसऱ्या अंकापासून, लक्षात घ्या इथं लिहिले बघा, दुसऱ्या अंकापासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या या इथं उद्भूत केल्याचं एकंदर दिसतं. तर संत ज्ञानेश्वर बघा, मूकनायकमध्ये तुकाराम महाराजांच्या ओव्या होत्या, तर इथं संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या दुसऱ्या अंकापासून आपल्याला पाहायला भेटतो. तुकाराम महाराजांच्या ओव्या मूकनायकच्या पहिल्या अंकातच होत्या. हा एक मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या प्रकारचा हा प्रश्न किंवा या प्रकारची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे. याचबरोबर आता आपण इथे या ठिकाणी पाहूया की बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकानी सभा स्थापन करतात, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करतात. मात्र हे सगळं होत असतानाच बाबासाहेब आंबेडकर या बहिष्कृत हितकानी सभेच्या माध्यमातून महाडचा 14 तळे सत्याग्रह आणि पुढे काळाराम सत्याग्रहांसारखे सामाजिक लढे या ठिकाणी लढवतात. आणि याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सायमन कमिशन जे आहे, या सायमन कमिशनला साक्ष देऊन अस्पृश्यांची राजकीय भूमिका काय आहे ती पण इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता सायमन कमिशन भारतामध्ये आलं ते 1927-28च्या दरम्यान. सायमन कमिशन भारतामध्ये येण्यामागची काय नेमकी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी आहे ती थोडीशी आपण इथं समजावून घेऊया. लक्षात घ्या, या संपूर्ण कालखंडामध्ये पाहायला आपल्याला असं या ठिकाणी मिळतं की या ठिकाणी 1920ला महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. 1922ला चौराचौरी घटनेमुळं असहकार चळवळीला स्थगिती दिली, ज्याचा परिणाम काँग्रेसच्या फुटीमध्ये झाला. काँग्रेसमध्ये फेरवादी आणि नाफेरवादी असे 2 गट पडले. फेरवाद्यांनी स्वराज्य पक्ष नावाचा एक राजकीय पक्ष सुरू केल्याचं दिसून येतं. मागे आपल्याला पाहायला भेटतं की मॉन्टेग्यूची घोषणा होती की दर 10 वर्षांनी भारताला टप्प्याटप्प्याने स्वराज्य या ठिकाणी दिलं जाईल. आणि त्यातून पहिला टप्पा 1919चा होता. 1929ला म्हणजे 10 वर्षांनंतर नवीन कायदा भारताला लागू केला जाणार होता. आणि त्यासाठी भारतामध्ये असे काही मागासलेले किंवा असे अजून कोणते समूह घटक आहेत का की ज्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्याप्रती राजकीय हक्क अधिकार पोचले पाहिजे, असे कोणते समूह घटक आहे का याचा शोध घेण्यासाठी सायमन कमिशन भारतात आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, मागच्या कमिशननं म्हणजे साउथबरो कमिशननं ब्राह्मणेतरांना काही राखीव जागा दिल्या होत्या. त्याचबरोबर मागच्या कायद्यानं आता मुस्लिमांबरोबर शिखांना देखील स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं. मागच्या कायद्याद्वारे अस्पृश्यांना कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं. आता हे सायमन कमिशन भारतामध्ये येऊन अस्पृश्यांसाठी, ब्राह्मणेतरांसाठी व अन्य धर्मियांसाठी आणखीन काही राजकीय अधिकार देतील असं या ठिकाणी वाटलं गेलं होतं. आणि म्हणून मग सायमन कमिशन जे होतं, हे सायमन कमिशन खूप जास्त वादातीत या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. सायमन कमिशन वादातीत राहण्यामागचं दुसरं कारण असं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं सायमन कमिशनला विरोध केला. सायमन कमिशन जे भारतामध्ये नवा कायदा, नवा संविधान लागू करण्यासाठी येणार होतं, त्या सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते. त्या 7 पैकी एकही भारतीय नाही. म्हणून मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचं निश्चित केलं होतं. संपूर्ण देश सायमन कमिशनचा विरोध करत होतं, सायमनचे पुतळे जाळत होतं, मशाल मोर्चा काढत होते सायमनच्या विरोधात. मात्र या संपूर्ण काळामध्ये लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला सहकार्य करण्याचं निश्चित केलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनला विरोध करत बसले असते तर कदाचित आज अस्पृश्य आणि अन्य मागासलेल्या जातींना, मग त्याच्यामध्ये SC ST OBC सगळे आलेच, तर त्या मागासवर्गीय जातींना त्यांचे राजकीय हक्क अधिकार आज मिळालेच नसते. मात्र संपूर्ण भारतीय लोकांच्या विरोधात जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला सहकार्य करण्याचं निश्चित या ठिकाणी केलं. यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना याच काळात काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी ब्रिटिशांचे हस्तक म्हणून
हिणवलं, बाबासाहेबांच्या गाड्या अडवल्या, त्यांच्या घरांवर मशाल मोर्चे नेले, असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, हे जे सायमन कमिशन जे आहे, तर या सायमन कमिशनला साक्ष देत असताना बाबासाहेबांची भूमिका काय होती ती नीट समजून घ्या. इथं म्हणले की या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देश तत्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधित त्यांनी मागणी केल्याचं दिसतं. म्हणजे काय भूमिका घेतली बाबासाहेबांनी? सायमन कमिशनला बाबासाहेबांनी हे पटवून सांगितलं की या देशामध्ये अस्पृश्यांची सदस्य संख्या ही अस्पृश्यांची लोकसंख्या 1/5 आहे आणि या 1/5 अस्पृश्य असणाऱ्या समाजाला तुम्ही राजकीयदृष्ट्या बहिष्कृत जर ठेवलं तर तुम्ही या देशामध्ये स्वराज्य स्थापन करू शकत नाही. आणि म्हणून अस्पृश्यांच्या खऱ्या समस्या सायमन कमिशन पुढे बाबासाहेबांनी मांडल्या आणि या सायमन कमिशननं सांगितलं की या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देश तत्वावर आरक्षित जागा असाव्यात, स्वतंत्र मतदारसंघ अस्पृश्यांसाठी असावा, ही भूमिका बाबासाहेबांनी इथं मांडली. आणि याचबरोबर भूदल, नौदल आणि पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्याची ही मागणी इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. म्हणजे अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र मतदारसंघ तर द्याच द्या, परंतु त्याचसोबत नौदल, भूदल आणि त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये देखील अस्पृश्यांची भरती करावी अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. आता बाबासाहेबांची भूमिका का पुढे आली तर यामागचं कारण काय होतं ते नीट समजून घ्या. लक्षात घ्या, 1891 नंतर अस्पृश्यांची लष्करातली भरती थांबली होती आणि ही भरती पुन्हा एकदा पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा इंग्रजांना सैनिकांची गरज लागली तेव्हा त्यांनी अस्पृश्यांना पुन्हा एकदा सैन्यामध्ये भरती केलं. मात्र महायुद्ध समाप्त झाल्यानंतर पुन्हा अस्पृश्यांना नोकरीतून काढून टाकलं. आता इथं पाहायला भेटतं बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता स्वतः लष्करामध्ये कामाला होते आणि म्हणून लष्करातनं मिळालेल्या सवलतींच्या आधारावर बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं. तर बाबासाहेबांची भूमिका हीच राहिली की या ठिकाणी अस्पृश्यांसाठी ब्रिटिशांनी पुन्हा लष्कर भरतीचे दरवाजे खुले करावेत. आणि याच काळामध्ये 1927ला बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या जवळ भीमा कोरेगाव या ठिकाणी जे एक महत्त्वाचं स्मारक इंग्रजांनी उभं केलं होतं त्या स्मारकाला भेट दिलेली आहे. लक्षात घ्या, तर कधी भेट दिलेली आहे तर 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या जवळ जे भीमा कोरेगाव आहे तर त्या भीमा कोरेगाव इथे या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी इथं भेट दिल्याचं एकंदर दिसतं. आणि इथं बाबासाहेबांचं एक भाषण देखील खूप जास्त प्रसिद्ध आहे भीमा कोरेगाववर. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हा जो स्मारक जो तुम्ही उभारलेला आहे, हा स्मारक का बरं उभारलं, इंग्रजांनी हे स्मारक का बरं उभारलं, तर यामागचं कारण आहे सन 1818ची लढाई. 1818ला जी भीमा कोरेगाव या ठिकाणी जी लढाई झाली होती, या लढाईमध्ये अस्पृश्य सैनिकांनी शौर्य गाजवलं आणि त्या लढाईमध्ये इंग्रजांना यश मिळालं, ज्याचा परिणाम असा झाला इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. तर अस्पृश्यांना कैक वेळे इंग्रजांनी युद्धामध्ये गुंतवून ठेवलं आहे. अस्पृश्यांच्या शौर्यावर इंग्रजांनी कैक देशातील आणि देशाच्या बाहेरचे युद्ध जिंकलेत. आता त्याच अस्पृश्यांच्या लष्कर भरतीची जेव्हा वेळ येते तेव्हा इंग्रज या ठिकाणी या अस्पृश्यांची नोकर भरती करत नाही आणि त्यामुळं बाबासाहेबांनी इथं भूमिका अशी मांडली की आम्ही या ठिकाणी सिंहाचे छावे आहोत. म्हणजे आमचा समाज जो आहे हा आम्ही सिंहाच्या कुळातील आहोत आणि आमच्या पूर्वजांनी जे शौर्य गाजवलेलं आहे त्या शौर्य गाजवण्याची पावती ही या ठिकाणी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभामध्ये आहे. या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी इथं मांडल्याचं एकंदर दिसतं. आणि त्यामुळं पुन्हा एकदा अस्पृश्यांसाठी भूदल, नौदल आणि पोलीस खात्यामध्ये नोकर भरती करावी अशी भूमिका सायमन कमिशन पुढे बाबासाहेबांनी मांडल्याचं दिसतं. लक्षात घ्या, बहिष्कृत घटकांनी सभेचं काम करत असताना बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मागासलेल्या जातींना संघटित करून काम करत नव्हते, तर पुढारलेल्या जातीतले जे लोक ज्यांना अस्पृश्यता समाप्त करायची, हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणायची, अशा सर्वांचं सहकार्य बाबासाहेबांनी घेतलं. ज्यामध्ये काही ब्राह्मण लोक देखील होती, ज्यामध्ये सुरभा नाना टिपणीस एक महत्त्वाची व्यक्ती आहे, भाई अनंतराव चित्रे हे एक दुसरे महत्त्वाचे व्यक्ती आहे, याचबरोबर गोनी उर्फ बापूसाहेब सहस्त्रबुद्धे ही एक व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर देवराम नाईक आहे. लक्षात घ्या, ही 4 नावं तुम्हाला विचारले जाऊ शकतात, याच्यावर थोडंसं काम करा.
सुरभानाना टिपणीस भाई अनंतराव चित्रे, गोनी सहस्त्रबुद्धे आणि देवराम नाईक या 4 लोकांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे बहिष्कृतकाने सभेमध्ये. श्रीधरपंत टिळक जे होते, हे श्रीधरपंत टिळक जे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र होते, ते देखील श्रीधरपंत टिळक जे आहे ते देखील इथं या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करत होते आणि पुणे शाखेचे उपाध्यक्ष म्हणून हे श्रीधरपंत टिळक बहिष्कृतकाने सभेचे काम करताना एकंदर दिसतं. या सर्वांचं मोठं सहकार्य बाबासाहेबांना इथं लाभल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे बाबासाहेबांबद्दलचा एक छोटेखानी लेक्चर्स आपण इथे या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. यामध्ये सायमन कमिशन पाहिलं, बहिष्कृतकाने सभा आपण पाहिलेली आहे. तर बाबासाहेबांची राजकीय भूमिका काय नेमकी राहिली, माणगाव परिषद काय नेमके होतं, सातबार कमिशनमध्ये बाबासाहेबांचा स्टँड काय होता, तर या सर्व गोष्टींवर आपण इथे या ठिकाणी चर्चा केलेली आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत बाबासाहेबांची राजकीय भूमिका आणि सामाजिक संघर्ष, ज्यामध्ये आपण मंदिर सत्याग्रह खास करून पाहणार आहोत, 14 तोळे सत्याग्रह पाहणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये आपण गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांची भूमिका काय राहिली या सर्व गोष्टींवर उद्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण काम करू. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.